शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला। शिराळा तालुक्यामध्ये 2 टर्ममध्ये मानसिंगराव नाईक यांनी प्रतिनिधित्व केले होते, ते झुगारून मतदारांनी सत्यजित देशमुख यांना निवडून दिले। सकाळी 8 वाजता मतमोजणी गोरक्षनाथ ITI येथे सुरू झाली। पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत मानसिंग नाईक यांना आघाडी घेतली होती, तर तिसऱ्या फेरीपासून अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली। त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण फटाके उडवून आनंद साजरा केला। मताधिक्यात वाढ होत होती त्यावेळी उमेदवार देशमुख सम्राट महाडिक हे मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले। विजयाची खात्री झाल्यानं कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। यावेळी केदार नलवडे, पृथ्वीसिंग नाईक आदींनी अभिनंदन केले। आता आपल्या 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे। आत्ताच्या 14व्या राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण 20,000च्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढे असल्यामुळं आता निर्विवाद विजयाच्याकडे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगेकूच सुरू आहे। हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेले जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पथदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोचपावती आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार, हुकुमशाही, दडपशाही, जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी, त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्माननीय सम्राट बाबा, जयराज दादा, पृथ्वी बाबा, तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब, या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिराळ्यातल्या असणाऱ्या, वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळेजण मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत। निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत। हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते, त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातून तुम्हाला दिसेल। जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत आणि जनतेने दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय 2/3 बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे। त्यामुळं उद्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे। माझं टॅगलाईन होती, मी आमदार, तुम्ही सर्वजण भागीदार, म्हणजे ही सगळीजण आमची जी आहे ती भागीदार असणार आहेत। आम्ही सगळेजण मिळून हातात हात घालून ह्या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास साच ठरवू एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो। आता शिराळा मतदारसंघाचा निकाल काय लागेल ह्याची फार उत्सुकता या मतदारसंघामध्ये आणि संबंधित जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष ह्या शिराळा मतदारसंघाकडे होतं। कारण माझी असलेली बंडखोरी झालेली बंडखोरी, त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली, त्याच्यातून आम्ही सत्यजित देशमुखांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर यायला लागले, तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे। आता जवळजवळ 20,000चं मताधिक्य सत्यजित देशमुखांनी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर वाळवा तालुक्याचा मोठा वाटा ह्यामध्ये दिसतोय आणि गेले आम्ही 4 वर्ष सत्यजित देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मतदारसंघामध्ये काम करत होतो। घराघरामध्ये कमळ रुजलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसतंय। हा विजय आम्हाला मिळायला लागलेला आहे आणि आम्ही म्हाडी गटाने कोणती भूमिका आत्तापर्यंत घेतली तर ती प्रामाणिकपणे बजावलेली आहे आणि आपण आता बघताय
की जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे, जेथे वनश्री तेथे विजयश्री हे सत्य हे पुन्हा एकदा झालेले दिसते. माडी गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वाळवा तालुक्यात सुद्धा मताधिक्य आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसते. त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. 14 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 20,000चा मताधिक्याचा टप्पा आपण गाठलेला दिसतोय आपल्याला. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की हे आमचे एकीचं बळ आहे आणि निश्चितपणानं आम्ही सर्वजण एकीनं लढल्यामुळं या ठिकाणी चांगलं यश आम्हाला प्राप्त होताना आम्हाला दिसतंय. गेले 2-3 वर्ष सत्य देशमुख आणि आम्ही घराघरामध्ये कमळ रुजवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळात बघितलं आपण, शिवसेना असेल, आमची रयत क्रांती संघटना असेल, यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी आम्हाला एवढं मताधिक्य होताना दिसतंय. आणि त्याचबरोबर शिराळा तालुक्यामध्ये एक सुप्त लाट तर होतीच, परंतु वाळवा तालुक्यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं यश या ठिकाणी मतानं आम्हाला दिलेलं आहे. या ठिकाणी आमची सर्व असणारी सर्व टीम यासाठी कामाला लागली होती आणि नेहमीप्रमाणे जे पूर्वीचे आमचे या ठिकाणी यशामागचे वाक्य आहे, जेथे वनश्री तेथे विजयश्री, या पद्धतीने या ठिकाणी वाळव्यातही आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे. याबद्दलच सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आणि लाडक्या बहिणींचं विशेषतः या ठिकाणी आभार व्यक्त मला करायला. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट शिराळा.